ब्रह्मपुरी येथील एका 24 वर्षीय तरुणीने देसाईगंज जवळील वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना मंगळवारी दिनांक 16 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली। ईशा घनश्याम बिंजवे वय 24 वर्षे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे। आत्महत्या केलेली तरुणी ब्रह्मपुरी येथील निवासी डॉक्टर घनश्याम बिंजवे यांची मुलगी आहे। तरुणी ही दुचाकी ॲक्टिवा क्रमांक MH49 Z4176 ने देसाईगंज येथील वैनगंगा नदीच्या पुलावर सायंकाळच्या सुमारास आली। पुलावर दुचाकी उभी केली, त्यानंतर नदीच्या पुलावरून उडी घेतली। नदीच्या पात्रात पाणी कमी असल्याने ती बचावली, मात्र आत्महत्या करण्याचा निश्चय करून आल्याने तिने त्याच नदीमध्ये जास्त पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली। यावेळी मात्र पाणी अधिक असल्याने ती वर आलीच नाही। या घटनेचा पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी काहींनी व्हिडिओ काढला, मात्र वाचवण्यासाठी कोणीही धावले नाही। घटनेनंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला। रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नव्हता। बुधवारी सायंकाळी वैनगंगा नदीच्या नीरज गावाजवळील पात्रामध्ये तिचा मृतदेह आढळून आला। आत्महत्येचे कारण अद्यापही समजले नाही। वैनगंगा नदीच्या पुलावर ईशाने आपली दुचाकी उभी केली, त्यानंतर तिने आत्महत्या केली। या घटनेचा अनेकांनी व्हिडिओ तर काहींनी फोटो काढले, मात्र तिला वाचवण्यासाठी कोणीही धावले नाही। पहिल्या प्रयत्नानंतर नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता, असे घटनेनंतर नागरिकांमधून बोलले जात आहे।